संसारामधलं सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं. एक उदाहरण देते. एक आजोबा होते. आजोबा ते जत्रेमध्ये जात होते. कुठे जात होते? जत्रेमध्ये. आता मी जत्रा शब्द का वापरला? खेड्या गावाची जत्रा असते, तीर्थक्षेत्राची यात्रा असते. मग ते आपल्या गावाच्या जत्रेमध्ये जात होते. जात असताना त्यांना त्यांच्या नातूने पाहिलं. कोणी पाहिलं? नातूने. नातू म्हणला बाबा मला पण यायचंय. तेव्हा बाबा म्हणले शांत बस, जत्रेत चाललोय. त्या नातू म्हणतो बाबा मला पण यायचंय. आजोबांनी नातूला सोबत घेतलं. कारण की जे प्रेम आजोबाचं मुलावर नाही, मुलीवर नाही, जावयावर नाही, बायकोवर देखील नाही, ते सर्वात जास्त प्रेम आजोबाचं नातूवर असतं. याला कारण एकच आहे. एकच आहे याला कारण. मुलगा म्हणजे मुद्दल आणि नातू म्हणजे मुद्दलाला आलेलं चक्रवाढ व्याज. आणि आजकाल लोकांना काय गोड लागतं बाबा? व्याज. कसं कबूल झाले? व्याज गोड लागतं. मग आजोबांनी नातूला सोबत घेतलं. फिरता फिरता त्यांची सर्व जत्रा फिरून झाली. घरी येत असताना ते एका खेळणीच्या दुकानावरती थांबले. दुकानदार दादानं सर्व खेळणं नातूला दाखवलं पण नातूला काही खेळणंच पसंत पडत नव्हतं. नातू नाराज झाला. आजोबा म्हणले दुकानदार दादा एखादं चांगलं खेळणं दाखवा ना. तेव्हा त्या दुकानदार दादाने काचेच्या टेबलावरती एक बॉक्स ठेवला. त्याचं झाकण उघडलं आणि त्या बॉक्स मध्ये गोल 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 वेळा दिला सर्प होता. त्याचा फणा असा झाकलेला होता. मग आजोबाने विचारलं दुकानदार दादा हा काय प्रकार? दुकानदार दादा म्हणतात तुम्ही जर याच्यामध्ये बॅटरी टाकली आणि याचं जर बटन दाबलं तर हा साप तिची फणा काढून तुम्हाला दिसेल. नातूला खेळणं आवडलं. नातू म्हणला बाबा तुम्ही या मागून, मी जातो पुढे. कारण की लहान मुलांना सवय असते एकदा का खेळणं घेतलं रे घेतलं मग ते घरच्यांना कधी दाखवू. नातू म्हणला बाबा तुम्ही या मागून, मी जातो पुढे. गेला पुढे. सर्व घर फिरून आला पण घरामध्ये कोणीच नव्हतं. घरातले सर्व लोक हे जत्रेमध्ये फिरायला गेले होते. हा एकीकडे बसून विचार करतो. आनंद कोणाशी व्यक्त करावा कळत नव्हतं. तेवढ्याच या मुलाची ट्यूबलाईट पेटली. मुलगा म्हणला सर्व जरी जत्रेत गेलेले असतील तरी पण आपली 75 वर्षाची म्हातारी आजी एका खोलीत पडूनच आहे. तिला अगोदर खेळणं दाखवून देऊ. मुलगा जरा आगाऊच होता. आजीच्या खोलीत शिरला. आजी बिचारी आजारी होती. गोधडी पांघरून झोपली होती. हा गेला. आजीच्या छातीवरती बॉक्स ठेवला. झाकण उघडलं आणि आजीला आवाज दिला आजी हे बघ मी काय आणलंय. आजीने तोंडावरचे गोधडी काढतात तेवढं त्याने पटकन बॅटरी टाकली आणि बटन दाबलं. तो साप फुसफुस फणका आजीला दिसला. आजीने डोळे वटारले आणि आजी जोरात बोलली साप. आजी बी साप. आजी जागच्या जागी साप. दृष्टांत संपला. सिद्धांत बघा. साप खरा होता का खोटा होता? खोटा होता. सापाला पाहून जी आजी मेली ती खरंच मेली का खोटं मेली? खरंच मेली. तसंच संसारामधला सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं आहे. म्हणून महाराज म्हणतात संसार व्यसनी पडून दी. असं का म्हणतात? तसं त्यांना म्हणावं लागलं. कारण की आपण लोक संसारामध्ये सुख पाहतो, परमार्थामध्ये आपल्याला दुःख वाटतं. अलीकडे लोक तर कीर्तनामध्ये विनोद शोधायला पाहतात. कीर्तनामध्ये आमचे गुरुजी नेहमी सांगायचे अरे खरा विनोद हा संसारामध्येच आहे. तो म्हणजे फटका. सर्वांना बसतो पण कोणीच कोणाला कबलत नाही का? त्यांची अशी वृत्ती झाली आपल्याला जो फटका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे. कसं काय? एक उदाहरण देते. एक शाळेतील शिक्षक होते. शिक्षक त्या शिक्षकांनी लहान मुलांची सहल काढली. इकडून जाताना मनमाड आणि येवला रोड हायवेवर एक 55 फुटाचा मारुती आहे. तिथे ती सहल गेली. शिक्षकाने मुलांना खाली उतरवलं. सांगितलं मुलांना या हनुमंतरायांचं नीट निरीक्षण करायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारेन. मुलं म्हणले हो गुरुजी. गुरुजी तिकडे निघून गेले. हे आगाऊ पोरं. मी तर म्हणते चांगल्या चांगल्याच्या नादी लागावे पण या लहान पोरांच्या नादी कधीच लागू नये. इतके आगाऊ असतात विचारू नका. एका मुलाला मी प्रश्न विचारला की का रे बाळा असा कोणता तारा आहे जो जमिनीवरून सरळ आकाशामध्ये जातो? तो म्हणे मग तारा जमिनीवरून आकाशात जातो. एवढे आगाऊ. मग तसंच त्या शिक्षकांनी खाली उतरवलं. सांगितलं मुलांना या हनुमंतरायांचं नीट निरीक्षण करायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारेन. मुलं म्हणले हो गुरुजी. गुरुजी निघून गेले. हे आगाऊ पोरं. पहिला म्हणतो मारुतीची डोळी किती भारी. दुसरा म्हणतो मारुतीचं तोंड किती भारी. तिसरा म्हणतो मारुतीची छाती किती भारी. चौथा म्हणतो मारुतीचं पोट किती भारी. पाचवा म्हणतो मारुतीची गदा किती भारी. सहावा म्हणतो मारुतीची दंड किती भारी. सातवा म्हणतो अरे ते सर्व जाऊ दे रे पण मारुतीची बेंबी बघा म्हणे किती मोठी बेंबी. हात चढला वरती.
आग होता चढला वरती, घातला त्या बेमीमध्ये हात. पण नेमकं काय झालं होतं, त्या बेमीमध्ये अनेक दिवसापासून एक विंचू राहत होता. विंचू याने हात घातला, याला ठाका बसला, याने परत मागे आवरून घेतला. खालची मुलं याने विचारतात की काय काय झालं. हा म्हणे मारुतीनी बेंबी थंडी थंडी लागस. खालचे म्हणे खरंच. दुसरा पण चढला, त्याने पण हात घातला, त्याला पण ठाका बसला. दुसरा पहिल्याकडे पाहतो, पहिला म्हणे कोणलेच सांगू नको. दुसरा म्हणे का बरं रे. पहिला म्हणे आपल्याला जो ठाका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे, म्हणून मारुतीने बेंबी थंडी थंडी लागस. असं करत करत सर्व पोरांना विंचू चावला. आता मला सांगा, पहिले ने जर सांगितलं असतं इथे विंचू हात लावू नका, चावला असता का. पण नाही, पहिल्याची वृत्ती तशी होती, तशी काहींची वृत्ती या संसारामध्ये झाली. आपल्याला जो फटका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे, म्हणून महाराज म्हणतात संसार व्यसनी पडू नये दे. देवा मला संसाराचे व्यसन अडकू देऊ नको, सतत तुझं नामस्मरण घडू दे, संतांचा समागम लाभू दे, हे कार्य माझ्याकडून घडू दे. हेच महाराज भंगाच्या द्वितीय चरणात सांग. टाळ्यांचा आवाज कमी झाला असं वाटत नाही का तुम्हाला. ऐका, काही गोष्टी केल्याशिवाय काही गोष्टींना प्राधान्य मिळत नाही. ऐका, भोजन की मजा थाली से, भोजन की मजा, बोलो बोलो बोलो, भोजन की मजा थाली से, झगड़े की मजा गाली से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, ससुराल की मजा तुमले नहीं ना रे, तुम्ही का बोला है ना साली से, और भजन की मजा ताली से, बजाओ ताली. हर हर काही तर हातच वरती करत नाही हो, अजिबात नाही. आपण जर म्हणायचं ना हर हर, त्यामध्ये हे काय असं. अरे जेवढी तुम्ही वरती हात करशाल तेवढं महादेव तुमचं कल्याण करेल. जेवढी तुम्ही मनोभावे वरती हात करशाल तेवढं महादेव तुमची लवकर इच्छा पूर्ण करेल. जसा तुमचा देवावरती भाव आहे तसा तुम्हाला देव एक सुंदर सुधारण देऊन जाईल. लक्षपूर्वक ऐका. एक आजीबाई होती. आजीबाई तिच्या सुनेला मुलबाळ होत नव्हतं, वंशाला दिवा होत नव्हता. मग ती आजी पंडित मिश्रांची शिवमहापुराण कथा ऐकायला मालेगावला गेली आणि महादेवाला म्हणली, महादेवा सुनेला मुलबाळ दे, वंशाला दिवा दे, आणि असं जर तू केलं तर मी तुला 9 महिने 9 दिवस एक फळ चढवत जाईल. असं आजीने नवस केला. आजी घरी आली. काही दिवसांनी आजीच्या सुनबाईला दिवस राहिले. आजीने नवस काय केला, आता फळ चढवत जाईल असा. म्हणून आजी रोज बाजारात जायची. पण आजी थोडीशी कंजूस होती. रोज बाजारात जायची, सफरचंद घ्यायची, सफरचंद ते पण शिळ आणि खराब सफरचंद घ्यायची आणि ते शंकराला चढवायची. कंजूस होती. शिळ आणि खराब सफरचंद घ्यायची आणि ते शंकराला चढवायची. चिक्कूले तो बी लदलदले तेच महादेवले चढाये. चिक्कू घ्यायची, चिक्कू तो बी असा लदलद लुचुपुचू घ्यायची आणि ते शंकराला चढवायची. केळी ती बी लदलद दरबो. महादेव म्हणे आई जरा उपाधीच होई का म्हणे, प्रसन्न होईसन. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. तिची सुनबाई प्रसूत झाली. मुलगा झाला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 4 5 वर्ष झालं. पोऱ्या दखा ते त्यांना हात बी आले नाही आणि पाय बी आले नाही, नुसता लदलद. 6 वर्ष झालं, 7 वर्ष झालं, 8 9 10 वर्ष झालं, तरी बी पोऱ्या दखा ते त्यांना हात बी आले नाही आणि पाय बी आले नाही, नुसता लदलद, नुसता कमरच घसडस. मग म्हातारी आजीची जीवार आली. म्हातारी आजी महादेवाच्या मंदिरात गेली व महादेवाला म्हणली, महादेवा देना होता ते चांगला देता, असा काय दिना त्यानं हात बी आलंच नाही आणि पाय बी आलंच नाही, नुसता लदलद, नुसता कमरच घसडस. मग त्याच वेळेला महादेव प्रकट झाले आणि आजीला म्हणले, आजी तू जसा देना माले चिक्कू लदलद तसा तू नाना तू बी लदलद, तू जसं दिन माले के लदलद तसा तुले बिना तू दिना लदलद. म्हणून जसा तुमचा देवावरती भाव आहे तसा तुम्हाला देव आहे. जेवढे तुम्ही वरती हात करशाल तेवढं महादेव तुमचं कल्याण करेल आणि जेवढे तुम्ही खाली हात करशाल बट लदलद होई. मग हर हर बाप रे,
आता गोळ्यांचा असर पडला, नाही तर इतक्या टायमाची सांगत होती हात वरती करा, हातच वरती करत नव्हते. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. आता या ठिकाणी महाराज नामस्मरण घडू द्यायला सांगतात का? कारण की या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे तर ते फक्त आणि फक्त नाम आहे. नवे नवे श्री संत तुलसीदास महाराज वर्णन करतात. कलियुग केवळ नामधारा सुमिर सुमिर नर उतरे पारा. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 हर हर. हा तसा दुकानाचा आहे. या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे तर ते नाम आहे. किती श्रेष्ठ आहे एक उदाहरण देऊन जाईल, लक्ष बरोबर ऐका. महाभारत संपलं, 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणतात, भगवंता पुढचं कलियुग कसं येणार आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. भगवंत म्हणतात, मी सांगणार नाहीये, प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे. पांडव म्हणतात, ते कसं भगवंता? भगवंत म्हणतात, तुम्ही 5ही पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील आणि ते 5ही आश्चर्य मला इथे येऊन सांगा. 5ही पांडव 5 दिशेने गेले. पहिले होते धर्मराजा. धर्मराजाला असं आश्चर्य दिसलं, भगवंताचं वाहन असणार गरुड आहे, त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत पण तोंडामध्ये माशाचा तुकडा. हे काय आश्चर्य? दुसरं आश्चर्य बघितलं अर्जुनानं. अर्जुनानं असं आश्चर्य बघितलं, आणि नुकती पिलेली गाय आहे, ते गायीचं वासरू थोडंसं उठून उभं राहतं. उठून उभं राहिल्याबरोबर त्या वासराने त्याच्या जन्म देणाऱ्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य? तिसरं आश्चर्य बघितलं ते म्हणजे भीमदादाने. भीमदादाने असं आश्चर्य बघितलं, अरे भीमदादाने काय आश्चर्य बघितलं, अरे एवढं मोठं महाभारत संपलं, एवढ्या मोठ्या महाभारतामध्ये 2 तोंडाचा हत्ती मी काही बघितला नाही, पण हा 2 तोंडाचा हत्ती, हे काय आश्चर्य? चौथं आश्चर्य बघितलं नकुलाने. नकुलाने असं आश्चर्य बघितलं, आणि 2 जुळ्या बहिणीसारखे विहिरी आहेत, त्या विहिरींमध्ये फक्त 1 बोट अंतर आहे पण फरक केवढा आहे. एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून आहे पण ते खारट आहे, आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. हे काय आश्चर्य? 5वं आश्चर्य बघितलं ते म्हणजे सहदेवाने. सहदेव रस्त्याच्या कडेने जात होते. जात असताना वरती डोकावून पाहिलं, वरून एक मोठा दगड त्यांच्या अंगावरती कोसळून येत होता. त्यांना वाटलं, मी आता जागीच गतप्राण होईल, मी आता वाचणार नाही. पण सवयीप्रमाणे त्यांच्या मुखामध्ये माझ्या भगवंताचं नाम आलं आणि तो एवढा मोठा दगड एका वाढलेल्या काँग्रेसच्या काडीने थांबवला. हे काय आश्चर्य? 5ही पांडवांनी 5 आश्चर्य बघितले आणि भगवंताकडे गेले. पुढचं कलियुग कसं येणार आहे हे भगवंत सांगणार आहेत या आश्चर्यावरून. पहिले होते धर्मराजा. धर्मराजा म्हणतात, अरे भगवंता तुझं वाहन असणारं गरुड आहे, त्या गरुडाच्या पंखावरती वेद दिलेले आहेत पण तोंडामध्ये मासाचा तुकडा. हे काय आश्चर्य भगवंता? भगवंत म्हणतात, अरे धर्मराजा पुढच्या कलियुगामध्ये ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ मुखोद्गत असू दे पण मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्यामध्ये असणार आहे. पुढचं कलियुग असं येणार आहे. दुसरं आश्चर्य बघितलं होतं ते म्हणजे अर्जुनाने. अर्जुन म्हणतात, भगवंता अरे नुकती पिलेली गाय आहे, त्या गायीने नुकताच त्या वासराला जन्म दिलाय आणि ते वासरू थोडंसं उठून उभं राहतं. उठून उभं राहिल्याबरोबर त्या वासराने त्याच्या जन्म देणाऱ्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य भगवंता? भगवंत म्हणतात, अरे अर्जुना पुढच्या कलियुगामध्ये आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवता आई वडिलांच्या डोक्यावरती पाय ठेवणारी अवलाद पुढच्या कलियुगात जन्माला येणार आहे. पुढचं कलियुग असं येणार आहे. तिसरं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. भीमदादाने बघितला होता 2 तोंडाचा हत्ती. भीमदादा म्हणतात, भगवंता एवढं मोठं महाभारत संपलं, एवढ्या मोठ्या महाभारतामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही, पण हा 2 तोंडाचा हत्ती हे काय आश्चर्य भगवंता? भगवंत म्हणतात, अरे भीमा पुढच्या कलियुगामध्ये 2 तोंडाने बोलणारी माणसं जन्माला येणार आहेत. प्रचार पहिल्याचाच करणार, मतदान दुसऱ्याला देणार आणि पैसे तिसऱ्याचेच खाणार.
एखादा व्यक्ती पुढे येऊ द्या, त्याची इतकी स्तुती करणार त्याला वाटतं की वा आपण किती मोठे आहे, आणि तोच व्यक्ती 2 पावले पुढे जाऊ द्या, त्याची निंदा केल्याशिवाय हे जग राहणार नाही. अरे भीमा, पुढच्या कलियुगात 2 तोंडाने बोलणारी माणसं जन्माला येणार आहेत. पुढचं कलियुग असं येणार आहे. 4थं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुल म्हणतात, भगवंता अरे 2 जुळ्या बहिणीसारखे विहिरी आहेत, त्या विहिरींमध्ये फक्त 1 बोट अंतर आहे, पण फरक केवढा आहे. एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून आहे पण ते खारट आहे, आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. हे काय आश्चर्य. भगवंत म्हणतात, अरे नकुला, पुढच्या कलियुगामध्ये नास्तिक पापी माणसं भरपूर राहणार आहेत त्या खारट पाण्यासारखे, पण संत महात्मे थोडे राहणार आहेत त्या गोड पाण्यासारखे, पण पूर्ण जगाचा उद्धार ते करणार आहेत. पुढचं कलियुग असं येणार आहे. 4ही भावंडांचे आश्चर्य झाले. 5वी होती सहदेव. सहदेव येतात, भगवंताला म्हणतात, अरे भगवंता, रस्त्याच्या कडेने जात होतो, जात असताना वरती डोकावून पाहिलं, वरून एक मोठा दगड माझ्या अंगावरती कोसळून येत होता. मला वाटलं मी आता जागीच गतप्राण होईल, मी आता वाचणार नाही. पण भगवंता, सवयीप्रमाणे तुझं नाम माझ्या मुखात आलं आणि तो एवढा मोठा दगड एका वाढलेल्या काँग्रेसच्या काडीने थांबवला. हे काय आश्चर्य भगवंता. त्या भगवंत म्हणतात, अरे सदेवा, पुढच्या कलियुगात कितीही नास्तिक पापी माणसं जन्माला येऊ दे, त्यांनी संकटाच्या काळामध्ये एकदा जरी माझं नाम त्यांच्या मुखामध्ये आणलं ना, त्यांच्या संकटाला धावून आल्याशिवाय मी राहणार नाही. जेव्हा गीतेचं तत्वज्ञान माझे भगवंत या जगाला सांगत असताना 9व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकात वर्णन करतात, अनन्या चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमवाम्यहम् तेषां नित्याभियुक्तानां ये जना पर्युपासते अनन्या चिंतयन्तो माम. अनन्य भावाने, भक्तीने, श्रद्धायुक्त उपासनेने तू जर माझं नामस्मरण केलं तर मी तुझं योग क्षेम दुःख निवारण्यासाठी मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आली आगाद निवारा आहे. अरे संपूर्ण जग जरी तुमचा वैर असला ना, एकटा भगवंत तुमचा पाठीराखा असला ना, कोण तुमचा केसही वाकडा करू शकत नाही. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामामध्ये. म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, नामस्मरण घडो. पुढे काय म्हणतात, संत समागम. संतांचा समागम म्हणजे काय, तर संतांची संगती. कारण की जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण जर संतांची संगती केली तर संत आपल्याला त्यांच्यासारखे बनवून सन्मार्गाची वाट दाखवतात आणि देवापर्यंत नेतात. आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ लागे तया. किंवा संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही, भेटही नाही. संतन की संगे पहिले टाळ्या वाजा. हर हर. संगत करा तर ती संतांचीच करा. संगत चुकली तर पंगत चुकते, पंगत चुकला तर विचार चुकतो, विचार चुकला तर आचार चुकतो, आणि आचार चुकला तर आपल्या आचरणावर शिंदोळल्याशिवाय राहत नाही, आपले आचरण बिघडते. संगत करा, संतांचीच करा. कबीर महाराज सांगतात, संतन के संग लाग्यो रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, खुल गए मोरे बड़े भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग्यो रे तेरी अच्छी बनेगी. किंवा संगत संतन की कर ले जन्म का सार्थक
संगत करना बड़े की बढ़त बढ़त बढ़ जाए, नहीं तो संगत करना गधे की धोधोला था खाए. बैसता चोरापाशी होय तैशी बुद्धी. आपण ज्याच्यामध्ये राहिलं आपल्या मनामध्ये देखील तसे विचार येत असतात. म्हणून संगत करा तर ती संतांचीच करा. म्हणून महाराज म्हणतात नामस्मरण घडो संत समागम. पुढे काय म्हणतात, बाहुगाची भ्रम नको देवा. भ्रम नको देवा म्हणजे शंका नको देवा, संशय नको देवा. कारण की संशयानं मोठं पाप कोणतंच नाही. माऊली ओवी देतात म्हणून संशयावनी थोर आणि पाप नाही घोळ विनाशाचे वागुर प्राणी असे. संशयानं मोठं पाप कोणतंच नाही. आणि त्या संशयामुळे मनामध्ये भीती निर्माण होते. आणि हीच मनातली भीती काढण्यासाठी, मनातल्या शंका काढण्यासाठी माझ्याकडून पायी तीर्थयात्रा घडू दे आणि मुखात राम नाम येऊ दे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. हर हर. महाराज म्हणतात देवा पायी तीर्थयात्रा घडू दे आणि मुखात राम नाम येऊ दे. हा जो माझा नियम आहे ना तो पार सिद्धीच नाही. कारण की जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने एक तर नित्य नियम हा ठेवायला पाहिजे. नसेल तर महाराज म्हणतात काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान. नित्य नेम हा ठेवला पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. सुंदर असा नर्दे दिलाय, भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. सर्व इंद्रिय जागच्या जागी दिले. मी तुम्हाला प्रश्न विचारते, आपल्याला देवाने हात किती दिलेत? हात 2. बरं 10 आहे का? 2 बरं 2. बरं एका हाताला बोट किती दिलेत? 5. 2 हातांना 10. बऱ्या बोटांना नाव काय काय बोला आता? बुद्रुक, खुर्द, तांडा, वरलं गाव, खाल्लं गाव, हाल म्हणा. अजून काय म्हणता त्याने तुम्ही? मोठं बोट, छोटं बोट, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगळी आणि अंगठा. बरं या बोटांना या असल्या कांड्या किती बघा बरं? 3. अंगठ्याला नीट पा, नीट पा, अजून नीट पा. 6. ओ बापरे, नीट पा. जाऊ द्या घर लाईट लाईन केल्या कितल्या असं मला उद्या सांगा. बोटाच्या कांड्या माहित नाही अजून. म्हणून सुंदर असा नर्दे दिलाय. भजन करणं गरजेचं आहे. मागचे पुढचे वरती हात करा. ज्यांना हात असतील त्यांनीच वरती हात करा. ज्यांनी हात वरती केले नाही त्याला त्याच्या बाजूच्याची